अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत जामनेर न्यायालयाने आमखेडा देवी येथे आयोजित केलेले विधी व न्याय शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले। या ठिकाणी विधी व न्याय शिबिर घेण्याची विनंती डॉक्टर भरत पाटील यांनी जामनेर न्यायालयाला केली होती। त्यांच्या मागणीचा विचार करत आमखेडा देवी या ठिकाणी हे शिबिर घेण्यात आले। शिबिराच्या अध्यक्षस्थानी जामनेर न्यायालयाचे न्यायाधीश सय्यद साहेब हे होते। शिबिर हे जामनेर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व वकील बांधवांनी आपला सहभाग नोंदवला। तर शिबिर यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मर्याई देवस्थान जामनेर वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जीराव सोनार यांचा सत्कार आमचे मित्र नवल भाऊ पाटील यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। त्याप्रमाणे जमलेले सर्व ग्रामस्थ, या कार्यक्रमाचे आयोजक, तुम्हा सगळ्यांनी आमच्यासाठी जो स्वागताचा कार्यक्रम केला त्यासाठी पहिल्यांदा तुमचे सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत करते आणि आपले आभार मानते। मंडळी, पुढे येणाऱ्या बुधवारी येणाऱ्या महिला दिनाचं औचित्य साधून खरं तर जामनेर वकील संघ आणि विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तुम्हाला सगळ्यांना नवल वाटलं असेल की आमचा ज्या गोष्टींशी काही एक संबंध नाही, आज आम्हाला का बोलावलं असेल, इथं कशाची सभा असेल, तुम्ही सर्वजण कुतूहलापोटी इथं बसलेला आहात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे वकील लोक आपली गोष्ट घेत नाहीत ते वकील लोक इथं 1.5 तासापासून बसलेले आहेत, न्यायालय स्वतः इथं आलेलं आहे, तर साहजिकच तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं कुतूहल थोड्याफार दूर होणार आहे। मंडळी, आपलं जर व्यासपीठाकडे लक्ष असेल तर ज्ञानेश्वर माऊलींचं जे चित्र आहे, जर आपण विचार केला तर माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला फार महत्त्व आहे। कारण ज्ञानेश्वर माऊलींनी अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी समाधी घेतली होती आणि पूर्ण जगाला विश्वशांतीचा, समाधानाचा संदेश देणारी ती जी ज्ञानेश्वरांनी जी लिहिली ज्ञानेश्वरी, त्याचं जर आपण आकलन पाहिलं तर इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेली ज्ञानेश्वरी आणि ती आजपर्यंत आपल्याला आपल्या अंधकारमय जीवनात प्रकाशाची ज्योत सतत तेवत ठेवते। तर सांगायचा मुद्दा असा की कायदा, कोर्ट, कचेरी, वकील याच्याशी आपला काय संबंध। मंडळी, तुमचा खात्रीला प्रत्यक्ष संबंध नसेल पण आपण कोणाकडून ऐकत असो की कोर्टात आमचं भांडण सुरू आहे, केस सुरू आहे, वारंवार तुम्हाला कोर्टात जावं लागतं, वकिलांकडून तारखा मिळतात, बऱ्याचदा आपण निराशही होतो की न्याय काही मिळत नाही। पण जर आपण शांततेने विचार केला तर आपल्याला पटेल की खरोखर याला फक्त कोर्टातल्या केसेस जबाबदार आहेत की आपणही तितकेच जबाबदार आहोत। कारण आजकाल जर आपण पाहिलं तर अगदी छोट्या छोट्या कारणांसाठी आपण कोर्टाकडे धाव घेतो। ज्या गोष्टी खरोखर सामोपचाराने, प्रेमाने, घरच्या घरी, गावातल्या गावात आपापसात बसून मिटत असतील त्या गोष्टींसाठी खरंच कोर्टात जायची गरज आहे का, हा आपल्या सगळ्यांनी विचार करण्याची वेळ आता येऊन ठेवलेली आहे।
कारण कोर्टापुढे प्रलंबित असलेल्या केसेसचे गठ्ठे, न्यायालयांची संख्या या सगळ्यांचा ताळमेळ पाहिला तर निश्चितच आपल्याला न्यायालयाला होणारा विलंब हा साहजिक आहे. म्हणून हे सगळ्यात टाळायचं असेल तर आपण पहिल्यांदा स्वतः थोडं समंजसपणे वागलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी कायदा आहे. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आपण कसं चालावं रस्त्याने, कसं बोलावं, कुठल्या मर्यादेपर्यंत संपत्ती कमवावी, या सगळ्या गोष्टींसाठी कायदा आहे. पण जेव्हा हा कायदा मोडला जातो तेव्हा तो गुन्हा ठरतो. आणि ज्या वेळेला आपल्या हातून एखादी चूक होते, जो कायद्याच्या भाषेत गुन्हा असेल, तेव्हा मला हे ज्ञान नव्हतं असा बचाव तुम्ही घेऊ शकत नाही. कारण ज्या दिवशी कायदा अस्तित्वात आला तेव्हा तो तुम्हाला सगळ्यांना समजला आणि माहीत आहे असं कायदा झाला. गुन्हा केव्हा घडतो तर मंडळी, तमोगुण जे आहे, अहंकार, द्वेष, मत्सर, वासना, या सगळ्यांचा जेव्हा उद्रेक होतो, यापैकी एखादी जरी भावना प्रबळ ठरली तेव्हा तुमच्या हातून त्या क्षणी तुमच्या हातून घडणारी कृती म्हणजे गुन्हा. संस्कृतात भगवद्गीतेत एक श्लोक आहे, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. मंडळी, मन ही अशी गोष्ट आहे ज्याला कुठलंही शस्त्र कापू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला ओलं करू शकत नाही आणि वारा त्याला सुकवू शकत नाही. असं हे चंचल मन, ह्या मनाला जर तुम्हाला नियंत्रित करता आलं तर तुमच्या इतका यशस्वी पुरुष किंवा स्त्री या जगात नाही. कारण स्वतःवर तुम्हाला ताबा मिळवता आला, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं तर निश्चित तुमच्या हातून गुन्हा घडत नाही आणि तुम्हाला न्यायालयाची पायरी चढावी लागणार नाही. वेळोवेळीच्या तारखा, त्याच्यात जाणारा तुमचा महत्वाचा अमूल्य वेळ, पैसा, पदरी पडणारी निराशा, या सगळ्यांपासून तुमची सुटका स्वतःच करायची वेळ आलेली आहे. त्यासाठी न्यायालयाने सगळ्यात मोठी मोहीम राबवून सुरू केली आहे माननीय उच्च न्यायालयाने, आणि ती म्हणजे तडजोड. जे तडजोड योग्य, तडजोड पात्र गुन्हे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आणि तुमच्या विरुद्धचा पक्षकार यांनी जर ठरवलं की नाही, मला यापुढे भांडण करायचं नाही, मला केस यापुढे चालवायची नाही, आपापसात वाद मिटवायचे आहेत, तर मंडळी होतं काय, थोडासा मनाचा मोठेपणा दाखवावा लागतो. 4 पावलं तुम्हाला पुढे यावं लागतं, 4 पावलं समोरच्याने मागे यायची गरज आहे. आता यातून तुम्ही म्हणाल फायदा काय, मी ज्या गोष्टीसाठी भांडतोय त्याच्यात मला न्याय नाही मिळाला तर ठीक आहे, तुमचं भांडण 4 गुंठ्यासाठी असेल, पण सामोपचाराने तुम्हाला जर 3 गुंठे मिळत असतील, 2 गुंठे मिळत असेल तर विचार करा मंडळी, तुम्ही आयुष्यातली घालवलेली इतके वर्ष तुम्ही कोर्टात खेट्या घातल्या, वकिलाला दिलेली फी, तुमचा गेलेला वेळ, घरची बुडालेली मजुरी, सोडलेली कामं, या सगळ्यांचा विचार केला तर तडजोड निश्चितच फायद्याची आहे. त्यानंतरही त्यापासून मिळणारा न्याय म्हणजे काय तर त्याच्यात दोघांनाही आनंद असतो. परत तुम्ही एकमेकांविरुद्धचं जे भांडण असतं ते संपलेलं असतं. मात्र न्यायालयात जर तुम्ही केस चालवली तर मंडळी ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, न्याय फक्त एकाच्याच बाजूने लागू शकतो, दोघांच्या बाजूने न्याय कधीच लागू शकत नाही. तालुका कोर्ट, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, पण शांततेने विचार करा, ज्याच्या विरुद्ध तुमचं भांडण आहे, एक तर ती तुमची नातेवाईक असेल, ती व्यक्ती, एक तर तुमचा मित्र असेल, शेजारी असेल, बांधालगतचा शेतकरी असेल, नवरा बायकोंमधलं भांडण असेल, भावाभावांमधलं असेल, ती नाती कायम तशीच असतील आणि त्याच्यातली कटुता मात्र पिढ्यानपिढ्या चालू राहील. आणि हे सगळं टाळायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण छोटे छोटे भांडण हे आपल्यातच मिटवून घ्यायचे आहे. आपल्यातला प्रेम, आनंद हा तसाच राहू द्यायचा आहे. आता भांडणं केव्हा निर्माण होतात तर मंडळी, भांडणं अशा वेळेला उपस्थित होतात ज्या वेळेला तुमच्या मनात स्वार्थाची भावना निर्माण होते, अहंकाराची भावना निर्माण होते. पण त्यावेळेला तुम्ही चुकता, तुम्ही ही गोष्ट विसरता की ह्या सगळ्यांमुळे काय होतं, तुम्ही एकीपासून वेगळे पडतात, सगळ्यांमधून वेगळे फेकले जातात आणि संघटनेची शक्ती फार मोठी आहे. तुम्हाला सांगते, 500 दगड एका जागेवर पडलेले आहेत आणि आपण सगळे उठलो, सगळ्यांनी 2-2 दगड उचलले तर एका मिनिटात 500 दगड एका जागेवर दुसरा ढीग तयार होऊन जाईल. पण जर मी एकटीने ठरवलं की मला हे 500 दगड उचलून आणायचे आहे, ते मला एकटीला शक्य नाही, त्यासाठी वेळ लागतो. एकीचं बळ कसं असतं, आपण बघतो जगात, समाजात 2 प्रकारची लोक असतात. एक म्हणजे दुसऱ्यांना दाबून, दुसऱ्यांना त्रास देऊन त्यानंतर मोठी होणारी माणसं असतात. तर काही मंडळी तसं न करतात, आपल्या आजूबाजूला जी आहे त्यांना सोबत घेऊन मोठी होतात आणि सोबत घेऊन मोठा होणारा खऱ्या अर्थाने मोठा होतो. यात एक छोटंसं उदाहरण देते. संख्या 0 आणि 9 ह्या आकड्यांमध्ये भांडण सुरू असते. नवाला मोठा अहंकार असतो,
की मी तुम्हा सगळ्यांमध्ये मोठा आहे आणि 9चा आकडा 8ला थोबाडीत मार. 8 विचारतो मला का थोबाडीत मारले रे? तेव्हा तो म्हणतो मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मी तुला मारणार. 8 गप्प बसतो. त्याला माहित असतं 9 आपल्यापेक्षा मोठा आहे. 8 साठाला मारतो. त्याचं उत्तर तेच, मी तुझ्यापेक्षा मोठा. असं करत करत ही कृती एकापर्यंत येते आणि 2 एकाच्या थोबाडीत मारतो. एक त्याला प्रश्न नाही विचारत तू मला का मारलं. एक हुशार असतो. हुशार एक मागे ओढून बघतो, त्याच्या मागे 0 असतं. त्याला माहीत असतं 0 अगतिक आहे, मी सगळ्यांपेक्षा छोटा आहे. पण एक हुशार असतो तो ह्या कोणालाच उत्तर विचारत नाही आणि त्या 0ला सोबत घेऊन येतो. आता बघा एका सेकंदात जादू होते, एकाचे 10 होऊन जातात आणि 2 ते 9 त्याच्या पुढे पिके पडतात. ही असते संघटनेची जादू. सांगण्याचं तात्पर्य काय? भांडू नका, आपापसातले भेद आपण असेच मिटवायचे असतात. आता थोडंसं माझ्या महिला वर्गांसाठी. आपण म्हणतो स्त्री पुरुष समानता. समानता ही मागून मिळत नसते. स्त्री पुरुष समानता खरं तर पूर्वीपासूनच आहे. कारण पुरुष शेतात राबायचा, स्त्रिया घरी कामधंदा करून आपल्या कुटुंबाचं संगोपन करायच्या. पण आता थोडीशी व्याख्या बदललेली आहे. आताच्या आर्थिक गरजा बघतात स्त्रीला सुद्धा घराबाहेर पडावं लागते. कुटुंब आणि नोकरी ह्या दोन्ही आघाड्या तिला सांभाळाव्या लागतात. पण मैत्रिणींनो, एक छोटासा सल्ला. ह्या भांडणांची थोडेफार मुळं आपण पण असतो. कारण जेव्हा 498च्या केसेस न्यायालयात येतात तेव्हा आरोपी म्हणून सासू, नणंद, जावा ह्या असतात. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण परक्या कुटुंबातून आलेली मुलगी ही आपल्या घरात जेव्हा येते तर एका रात्री तिला आपल्या कुटुंबातले रीतीभार, संस्कार हे एका रात्री, आपल्या घरातल्या पद्धती हे तिला माहीत असू शकत नाही. तर घरातलं मोठं माणूस म्हणून नणंद, जाऊ, सासू या नात्याने आपलं कर्तव्य काय ठरतं तर त्या पद्धती तिला समजावून सांगणं, त्या तिला समजून घ्यायला थोडासा वेळ देणं की जेणेकरून कुटुंबात वाद उपस्थित होणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, सून घरात आली की 2-4 महिने जात नाही तोच लगेच आपली लगबग सुरू होते. काही आहे का, काही आहे का. त्यातही आपला अट्टहास पहिला मुलगाच झाला पाहिजे. मी खात्रीने सांगते पुरुष मंडळी या चर्चेत कधी भाग घेत नाहीत, परंतु आपल्या महिलांना भारी कौतुक असतं की पहिला अट्टहासही असतो की पहिला मुलगाच झाला पाहिजे. पण हे लक्षात घ्या, निसर्गाने जे तुम्हाला दिलं असेल, मुलगा असो किंवा मुलगी, कारण स्त्री आणि पुरुष ही संसार रथाची महत्वाची चाकं आहे. एक चाक दुसऱ्या चाकाशिवाय अपूर्ण आहे. त्याच्यामुळे दोघांची समानता ही आहे, दोघांचं महत्वही सारखंच आहे. आपल्याला हे अट्टहासा पाहिजे की मुलगाच पाहिजे याच्यासाठी आपण कायदा तोडतो. आपण आपल्या घरामध्ये जर आपली सून, मुलगी गर्भधारणा झाली असेल तर आपण चेकअपसाठी घेऊन जातो. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि खेदाची गोष्ट आहे. कारण आपल्याला कळत नसेल, आपल्या ज्ञानाच्या मर्यादा पडत असतील, पण हे समजून घ्या, आपण मुलीचा गर्भ काढून टाकतो. दिवसेंदिवस मुलींची होणारी संख्या आपण आपल्या हाताने कमी करतोय. जबाबदार नागरिक म्हणून, घरातील पुरुष म्हणून आपली देखील जबाबदारी आहे की स्त्रियांच्या अशा चुकीच्या हट्टाला बळी न पडता आपण त्यांना तसं करू द्यायचं नाही. कारण आपण लक्षात घ्या की आपण जर असं केलं, मुलींची संख्या दिवसेंदिवस घटवली तर आपण आपला समाज असुरक्षित करतोय. कारण उद्या मुलांची संख्या जर भरमसाठ वाढली आणि त्या तुलनेत मुलींची संख्या कमी असली तर आपल्या समाजाचं चित्र मंडळीत फार भीषण असणार आहे. कारण मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत फार कमी असली तर त्या मुलांसाठी बायका आणायच्या कुठून आणि पर्यायाने याची परिणिती काय होणार आहे तर समाजात मुलींवर होणारे अत्याचारांचं प्रमाण वाढेल. आपल्या आया, बहिणी, मुली ह्या असुरक्षित होतील आणि परत तुम्हाला हातात शस्त्र घ्यायला लागेल. ती वेळ उद्या येऊ द्यायची नसेल तर आजच गर्भलिंग निदान टाळा आणि कायदा पाळा. आपण कितीही संपत्ती कमवली, कितीही मोठे झालो, आपल्याला शाश्वत सत्य कळत असतं. ज्या क्षणी आपण जन्माला आलो त्या क्षणी आपला मृत्यू हा निश्चित आहे. पण आपण सगळेजण ती गोष्ट बाजूला सारतो. आपल्याला वाटतं जसं काय आपण अमृत पिऊन आलो, आपण मरणारच नाही आणि ह्या भ्रमात आपण आयुष्यभर जगत असतो. पण मंडळी तसं नाही. थोडंसं विषयांतर करते की आमच्या जामनेर न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्री सय्यद साहेब यांना आता त्यांच्या नोकरीची 3 वर्ष जामनेर न्यायालयात पूर्ण होती आणि कायद्याने ठरवून दिलेली कालमर्यादा ही प्रत्येकाला पाळावी लागते. साहेब जामनेर न्यायालयात आले
परंतु न्यायाधीशाच्या खुर्चीची पथ्य मर्यादा पाळूनही माणुसकी, चांगुलपणा आणि न्यायदान या सगळ्यांचा चांगला संगम साधण्याचं उत्तम काम सय्यद साहेबांनी केलं. असं म्हणतात की जी माणसं फुलं वाटतात सुगंध त्यांच्या हाताला आपोआप येतो. तसंच आहे मंडळी, तुम्ही चांगले असले, तुम्ही चांगुलपणा जर वाहवत नेत नसला तर आपोआप तुमच्या भोवती सगळं चांगलं घडत जातं. त्यामुळे आपला चांगुलपणा कुठल्याही खुर्चीत गेला, कुठेही गेला तरी तो कायम सांभाळून ठेवा. याचा आदर्श म्हणजे सय्यद साहेब आहे. तर मुद्द्याचं म्हणजे जगज्जेता सिकंदर हा जो होता त्यांनी सगळ्या जगावर स्वारी केली, सगळं जग पादाक्रांत केलं, सगळ्या जगाला आपल्या अधीन बनवलं आणि जगावर साम्राज्य प्रस्थापित केलं. त्याला वाटलं मी आता जग जिंकले, आता माझ्यासमोर सगळी दुनिया म्हणजे तुच्छ आहे. पण सिकंदर वास्तव विसरला होता. कारण ज्या क्षणी सिकंदर मृत्यूशय्येवर पडला आणि शेवटच्या एका श्वासासाठी त्याची झुंज सुरू होती, त्याला समजलं की माझ्या हिरे, जड, जवाहीर यांनी भरलेल्या तिजोऱ्या कामाच्या नाही, माझं एवढं सैन्य कामाचं नाही, माझे नोकर चाकर कामाचे नाही. या क्षणी मी आयुष्याच्या एका श्वासासाठी मोहताज आहे. आणि त्या क्षणी सिकंदराला कळलं हे सगळं खोल आहे, या सगळ्यांचा याची किंमत माती मोल आहे. आणि तेव्हा सिकंदराने आपल्या जवळच्या माणसाला सांगितलं की ज्या वेळेला मी शेवटचा श्वास घेतल्यानंतर माझं शवपेटीतून न्याल, त्यावेळेला माझे दोन्ही हात शवपेटीच्या बाहेर ठेवा. कारण काय, जगाला हे दाखवून द्या जगज्जेता सिकंदर सुद्धा या जगातनं गेला तेव्हा मोकळ्या हाताने गेला. म्हणून जाताना फक्त एवढं सिकंदर के हौसले तो आली थे, सिकंदर के हौसले तो आली थे, लेकिन गया था इस दुनिया से तो उसके भी दोनों हात खाली थे. म्हणजे एवढं ओळखा, कायदा पाळा, एवढंच सांगते. एवढं बोलून माझं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. अतिशय सहज आणि सोप्या शब्दात मॅडम यांनी कायद्याची व्याप्ती आपल्यासमोर मांडलेली आहे. आणि पुरुषांचं बोलणं बाईंना, स्त्रियांना जेवढं समजत नाही तेवढं एका बाईनं दुसऱ्या बाईला सांगितलेलं हे सहज आणि सोप्या शब्दात समजतं. तर निश्चित आपल्याला मॅडम यांनी सांगितलेल्या ज्या कायद्याच्या गोष्टी आहेत त्या निश्चित भविष्यासाठी कामा येतील. आणि अतिशय विस्तृत आणि कायद्याच्या चौकटीत तर आहेच, परंतु सामाजिक भावनेतून सुद्धा आदरणीय गोडंबे मॅडम यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे ते खरोखरच अतिशय स्तुत्य असं होतं. मॅडम यांनी सिकंदराचा उल्लेख केलेला होता की जग जिंकलेला सिकंदर वाटेत कुत्र्यासारखा मेला आणि जिंकलेल्या जगाचा त्याला काय फायदा झाला. अशीच अवस्था माणसाची असते. तर माणूस ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण मॅडम यांनी दिलं की कोण किती जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याचं उदाहरण घेऊन, त्याचा ज्ञानेश्वर माऊलींचा आपण आदर्श घेऊन आपल्या गावातील भांडण तंटे, आपल्या परिवारातील भांडण तंटे हे सामोपचाराने गावातल्या गावातच कसे मिटतील, मुळात तर ते होणार नाही याची आपण निश्चित काळजी घ्या. आणि झाली कदाचित तर गावातल्या गावातच ते कसे मिटतील याचा आपण विचार करून आपल्या गावातले वादविवाद हे गावात थांबवून आपलं एक गाव हे जामनेर तालुक्यात एक आदर्श असं गाव ठरावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर ॲडव्होकेट रुपाली चव्हाण मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं. भारत ही पुरुष प्रधान संस्कृती आहे असं म्हटलं जातं आणि भारत हा एक सांस्कृतिक देश म्हणून ओळखला जातो. पुरुष प्रधान संस्कृती आहे आपल्या भारतामध्ये. हा भारत की ज्या भारतामध्ये स्त्रीला देवीचं स्थान दिलं जातं. स्त्री ही देवीच्या स्थानावर असते. ती वेळ पडला तर भद्रकाली पण होते, ती लक्ष्मी पण आहे, ती सरस्वती पण आहे, विद्येची देवता सरस्वती पण आहे. अशा स्त्रीसाठी भारतात सुद्धा हे कायदे, स्त्रियांसाठी कायदे बनवण्यात आले म्हणजे खरंच खेदाची बाब आहे. खेदाची बाब म्हणजे अशी की आपण सगळे पूजा करतो, देवीची पूजा करतो, तसेच त्याप्रमाणे जर आपण स्त्रीला घरामध्ये थोडासा मान जरी दिला तरी मला नाही वाटत की आपल्या भारतामध्ये आपल्याला हा दिवस साजरा करण्याचं काम पडेल. आता सध्या परिस्थिती अशी आहे की आता सध्या निवडणुका वगैरे झाल्यात,
तिथे आता बऱ्याच ठिकाणी महिलांचं पण निवडून आलेले आहेत महिला, पण ऍक्च्युली खरंच महिला राज्य करतात का? सरपंच जर महिला असली तर सरपंचाच्या तिच्या नावे सगळा कारभार कोण चालवतं? सरपंच पती, बरोबर ना? ऍक्च्युली मला त्यांना दुखायचं नाहीये, खरं म्हणजे सत्य परिस्थिती ही अशी आहे. कागदोपत्री जरी महिला असली तरी रियालिटी मध्ये कोण चालवतं राज्य? सरपंच पती, अशी गोष्ट असते. असं मी त्यामध्ये जाणार नाही, राजकारणामध्ये जाणार नाही. मला इथे विषय म्हणजे सांगायचं आहे की हुंडा म्हणजे समाजामध्ये हुंडा ही एक खूप प्रथा प्रचलित आहे आणि ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोफावते आहे समाजामध्ये. हुंड्याशिवाय लग्नच होत नाही आणि काही समाजामध्ये तर हुंडा दिल्याशिवाय मुलींना आम्ही करणारच नाही व तुमची मुलगी. आता हुंडा म्हणजे काय हे आपल्याला आधी माहिती पाहिजे. हुंडा म्हणजे वर पक्षाकडून वधू पक्षाकडे कुठल्याही प्रकारची मागणी, मग ती वस्तू स्वरूपात असो, रोख स्वरूपात असो किंवा तिला दागिने द्या, दागिने घालून पाठवा असं असो, किंवा जमीन जुमला असो, स्थावर मिळकत असो, या पद्धतीमध्ये जर ते मागण्यात आलं तर त्याला हुंडा असं म्हटलं जातं. आता हुंडा कायद्यानं गुन्हा आहे, हुंडा देणं सुद्धा गुन्हा आहे आणि घेणं सुद्धा गुन्हा आहे. तर आपल्या सर्वांना माहिती पाहिजे की हुंडा देणाऱ्याला पण शिक्षा आहे आणि हुंडा घेणाऱ्याला पण शिक्षा आहे. हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल शिक्षा सांगितलेली आहे हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 मध्ये. बघा 1961 मध्ये हा कायदा बनवण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये कलम 3 मध्ये सांगितलेलं आहे की जो हुंडा देईल किंवा घेईल त्याला 5 वर्षाचा कारावास आणि कमीत कमी 15,000 रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो, किंवा त्यापेक्षा जी रक्कम 15,000 जी सांगितली त्यापेक्षा जास्त रक्कम जी असेल ती सुद्धा त्याला दंड करण्यात येईल. त्याचप्रमाणे या कायद्यामध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे कलम 4 मध्ये, ही जी शिक्षा आहे ती त्या व्यक्तीनं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे म्हणजे आपण ठरवतो की किती मध्ये ठरलं लग्न, तर 1 लाख, 1.25 लाख, 2 लाख, 2.5 लाख. तर असं न म्हणता जर त्यांनी अप्रत्यक्षपणे मागणी केली की जे काही द्यायचं ते तुम्ही तुमच्या मुलीच्या अंगावर घाला, इतके तोळे सोनं तुम्ही तुमच्या मुलीच्या अंगावर घाला, तर त्यासाठी सुद्धा 2 वर्षापर्यंतचा कारावास आहे आणि 10,000 पर्यंतचा दंड आहे. हुंड्या संदर्भात जर कोणती जाहिरात छापण्यात आली असेल तर त्या छापणाऱ्यावर सुद्धा 6 महिन्यात ते 5 वर्षापर्यंतचा कारावास आहे आणि 15,000 रुपयापर्यंत दंड असा आहे. आता पहा, हा हुंडा जर दिला नाही तर स्त्रियांचा छळ होतो, शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्या प्रकारे छळ करण्यात येतो, स्त्रीचा छळ करण्यात येतो. मग असा छळ करत असताना जर त्या स्त्रीचा मृत्यू झाला तर तो हुंडाबळी म्हणून मानण्यात येतो. आता हा हुंडाबळी म्हणजे त्याच्यामध्ये लग्न झाल्यानंतर, विवाह झाल्या, एखाद्या स्त्रीचा विवाह झाल्यानंतर 7 वर्षाच्या आत जर तिचा सर्वसामान्य परिस्थितीच्या व्यतिरिक्त जर तिचा मृत्यू झालेला असेल, समजा तिला मारहाण करून केलेली असेल, की तिचा मृत्यू झाल्यानंतर जर असं दिसलं, तिच्या शरीरावर इजा, जखमा वगैरे जर काही झालेल्या असल्या आणि असं जर दिसलं तर तो हुंड्यामुळे झाला व असं म्हणून ते गृहीत धरण्यात येतं व लग्न झाल्यानंतर 7 वर्षाच्या आतमध्ये असं जर घडलेलं असेल तर तो हुंडाबळी ठरतो. आता यामध्ये कोणातर्फे म्हणजे कोणावर आपण केस दाखल करू शकतो तर की तिचा पती, त्याचे नातेवाईक, रक्ताचे नातेवाईक असतील ते, जे ज्यांचं म्हणजे नंतर कळालं, असं निदर्शनास आलं की यांनी तिला त्रास दिला होता पैशांसाठी किंवा याची मागणी केली होती, गाडीची मागणी केली होती किंवा घरासाठी पैसे अशी मागणी केली होती, हे जे निदर्शनास आलं, ज्यांचे जर नावं समोर आले तर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल होऊ शकतो. आता हे झालं हुंडाबळीचं. दुसरा म्हणजे 2005चा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट म्हणजे कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचं संरक्षण, हा कायदा अंमलात आलेला आहे 2005 मध्ये. त्यामध्ये कलम 3 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जर एखाद्या स्त्रीला शारीरिक, मानसिक, शाब्दिक, लैंगिक, आर्थिक अशा प्रकारचे जर छळ करण्यात आला असेल आणि तिला अपमानित करण्यात आलं असेल किंवा तिचं स्त्रीधन, मालमत्ता किंवा इतर स्थावर मालमत्ता जर असेल तर त्यापासून तिला जर वंचित ठेवण्यात आलं असेल तर तो तिच्यावर अन्याय झाला असं मानण्यात येतं.
आता हे एकच ऍक्ट असं आहे की त्यामध्ये जी पीडित व्यक्ती आहे, जी महिला आहे, ती सुद्धा दाखल करू शकते, पण या व्यतिरिक्त जी थर्ड पर्सन आहे, ज्यांना माहिती आहे की हिच्यावरती अन्याय होत आहे, तर असा तिसरा व्यक्ती सुद्धा रिपोर्ट देऊ शकतो. म्हणजे याची कायद्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की बघा, ह्या कायद्यामध्ये स्त्रीला खावटी मारण्याचा तर हक्क आहेच आहे, त्याचप्रमाणे तिला आधारगृह सुद्धा मिळू शकतं, तिला तिच्या स्वतःच्या घरामध्ये, पतीच्या घरामध्ये राहण्याचा हक्क सुद्धा मिळतो, आणि तिला तिच्या मुलांचा ताबा, जर तिला मुलं असतील तर त्या मुलांचा ताबा सुद्धा मागता येतो. इथे उपस्थित सर्व मान्यवर व आमखेडा व सावर्ले निवासी यांना माझा नमस्कार. आज आपण इकडे सगळे 8 मार्च हे महिला दिन आहे, या निमित्ताने आम्ही शिबिर घेतलेलं आहे, आयोजित केलेलं आहे, त्यामुळे आपण सगळे जमलेलो आहोत. आपल्या दोघी ॲडव्होकेट मॅडमांनी आपल्याला अतिशय सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामुळे म्हणजे मी काही अजून सांगणं आणि सगळ्यांचा वेळ घेणं हे योग्य नाहीये. त्यामुळे फक्त मी शेवटचं एवढं सांगेल की म्हणजे जर ऑब्झर्वेशन जर केलं तर हे आमखेड निवासी आणि जे आपले सावर्ले निवासी आहेत, तर मॅडमांनी सांगितल्यानुसार भांडणतंटा करू नये वगैरे सगळं बाकी 498, 125 हे सगळे जे कलम आहेत ते सर आमचे आमखेडा आणि जे आमचे सावर्ले निवासी आहेत ना, जर आपण ऑब्झर्व केलं तर ते मारामारी म्हणा, म्हणजे 323, 324, 125(3), 125, 498 असे सहसा मला नाही वाटत आहेत असं काही कुठल्याही प्रकारचे हे. याचा अर्थ असा नाही की आमचे आमखेडावासी आणि सावर्लेवासी भांडणच करत नाहीत, पण याचा अर्थ असा आहे की सगळ्या गोष्टी ते सामोपचाराने मिटवून घेतात आणि गावातल्या गावातच सगळ्या गोष्टी करतात. त्याचं कारण म्हणजे एक आमचे देवीचं एक पाठबळ आहे, त्याचंही कारण असू शकतं, आणि सगळ्यांची सहनशीलता आणि सगळ्यांची चांगली वागणूक हे तितकंच महत्वाचं आहे. आणि शेवटी मी असं सांगू इच्छिते की एक फक्त नवलदारांवर कमेंट्स पास झाला की ते म्हणजे बायकांना जे जरी त्यांच्या बायका पुढे असल्या तरी खुर्चीवर ते बसलेले आहेत, पण मला ह्या सांगण्याचा हा आनंद होत आहे कमीत कमी त्यांनी ते धाडस दाखवलं तर की त्यांच्या मिसेसला त्यांनी आज राजकारणात उतरवलं, हे त्यांचं कौतुकास्पद आहे. आणि आपण असं म्हणू की आता जनरली आपला हा जो वर्ग आहे तो खूप सर्वसामान्य वर्ग आहे. आपल्याला सगळ्या ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी नाही कळत की असं करावं, ते करावं, हे करावं, हे कायदे आपल्याला नाही माहीत. पण मला हे सांगावं असं वाटतं की लग्नानंतर म्हणजे आपल्या जनरली 18, 19, 20 वर्षाच्या आपल्याकडील सगळ्या मुलींची लग्न होतात. म्हणून इथं उपस्थित सगळ्या लोकांना मला किंवा इथल्या बायकांना मला असं सांगावं असं वाटत आहे की जरी लग्न झाले, तुमच्या घरी सून आली किंवा तुमची मुलगी इतर ठिकाणी गेली तरी तिला शिक्षणाचा म्हणजे तिने म्हटलं की मला शिकू द्या, तर तिला एक चान्स द्या, तिला शिकू द्या. तुमचं जर पाठबळ तिच्या मागे असलं, तुम्ही जर तिच्या मागे असाल तर नक्कीच ते काहीतरी बनणार आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले नवलदारांनी जे केलेलं आहे ते, आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी सुद्धा माझ्या लग्नानंतर माझ्या घरच्यांनी मला जी साथ दिलेली आहे. घरचे मी नुसते आपले घरचे मिस्टर नसून आपले सासू सासरे, आपले नंदोई सगळे त्यात येतात. ह्या सगळ्या मंडळींनी जर मला साथ दिली नसती तर आज मी तुमच्यापर्यंत उभी राहू शकले नसते. म्हणून मला एवढं सांगायचं वाटतं की सगळ्यांनी आपल्या घराला पुढे नेण्यासाठी स्त्रियांसाठी काहीतरी त्यांना चान्स द्या. आणि हे जे 125, 498 आहे, हे जे अजूनही आपले 323 जे नाही आहे कोर्टामध्ये, असली ही आपली परंपरा पुढे चालू ठेवावी. एवढे बोलून मी माझे बोलणे संपवते. थँक्यू. त्यापैकी हा एक चांगला आणि चांगल्या स्थानामध्ये संपन्न होत असलेला हा शिबिर मला वाटतं. वातावरण फार चांगलं आहे, लोक फार चांगले आहेत, आणि या उपरही आपले जे परमपूज्य बाबाजी आहेत, मी त्यांचा धन्यवाद करतो की इतका चांगल्या रीतीने, आणि फक्त आम्ही कालच त्यांना सांगितलं होतं की आम्ही कार्यक्रम घेणार आहे. हा इतका कमी काळात त्यांनी इतका चांगला कार्यक्रम इथे ठेवला, मी त्यांचे आभार मानतो. तसंच हा परिसर इतका चांगला ठेवला आणि ज्यांनी हा परिश्रम घेतलेला आहे ते समस्त लोकांचा मी धन्यवाद करतो. तसेच आमच्या जामनेरचे ठाणेदार शेख साहेब पण आलेले आहेत, कारण आम्ही जेवढे शिबिर घेतले त्यापैकी मला असं वाटतं की हा प्रथमच ते आमच्यासोबत आहेत.
आणि मी त्यांचं पण स्वागत करतो आणि धन्यवाद करतो की ते आमच्यासोबत आज आलेले आहेत. ते भ्रूण हत्या जे गर्भनिदान जे पाहून त्याचं पण प्रमाण कमी आहे, परंतु आहेच. अशी काही मेंटॅलिटी लोक आता सुद्धा आहे की नाही मुलगाच पाहिजे, चालणारच नाही ना. त्यासाठी सांगत आहे की चांगले संस्कार द्या आणि तुमचा फार काय म्हणते की तुम्हाला हे बाबाजी तुमच्याकडे आहे, त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. असे मी हेच सांगू इच्छितो की जर यापरीही जर तुम्हाला कोणताही त्रास किंवा कायदेबाबत जरा माहिती पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या जामनेरकडे येऊ शकता. आम्ही तुम्हाला मोफत तुम्हाला जे काही आहे तुमची जी समस्या आहे कायदेविषयी आम्ही ते सोडण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आणि तो सांगितलं की बाबाजीने इतका प्रोग्राम एका दिवसात छान मॅनेज केला, परंतु मी सर्वात प्रथम माननीय न्यायालयाचे मी आभार मानतो. 3 महिन्यापूर्वीच माननीय न्यायालयाला मी व माझे मिसेस ॲडव्होकेट राजकी पाटील यांनी विनंती केली की सर आपलं हे आपलं हे न्याय शिबिर जे आहे ते आमच्या आमखेडा गावी ठेवा. साहेबांनी शब्द दिला तर डॉक्टर साहेब आम्ही नक्कीच ठेवू, फक्त वेळ आणि काळ येऊ द्या. आणि एका दिवसातच साहेबांनी बोलवलं की डॉक्टर साहेब आपल्याला शिबिर घ्यायचं आहे, काय करायचं आहे. परमपूज्य बाबाजींना सांगितलं की बाबाजी आपल्याला शिबिर घ्यायचं आहे मंदिरावरती. तर बाबाजींनी फक्त एका दिवसामध्ये एवढं हे शिबिर आयोजन केलं. तर हे सर्वसाधारण व्यक्तीचं काम नाही असे सरांनी सांगितलं आता. तर ती गोष्ट अत्यंत सत्य आहे. आपल्या घरी एखादे लग्न कार्य असलं किंवा साधा साखरपुडा असला तर आपण 8 दिवस असून त्या कार्याला मागे लागतो, त्या सर्व गोष्टी होतो. पण एक वन डे मॅच फक्त एका दिवशी एवढं मॅनेज करणं हे फक्त भगवंताच्या दरबारीच होऊ शकतं आणि फक्त एक महान व्यक्तीच हे करू शकतात. ह्यात बाबाजींनी आपल्याला दाखवून दिलं. तसेच माननीय न्यायालयाने आमची विनंतीस मान देऊन हे शिबिर इथं ठेवलं तर मी त्यांचा शतशः आभारी आहे.